तर पावसाळ्यापूर्वी नाग नदी आणि नाल्यांची स्वच्छता होणार का हा प्रश्न उपस्थित झालाय। याचं कारण म्हणजे नालेसफाई जर नाही झाली तर यंदाही नागपुरात पुराचा धोका आहे। स्वच्छता अभियानातून 54 नाल्यांमधून 4070 टन गाळ जो आहे तो काढण्यात आलेला आहे आणि 29 नाल्यांची सफाई सुरू आणि 44 नाल्यांची स्वच्छता अजूनही बाकी आहे। शहरातील 227 नाल्यांपैकी 154 नाल्यांची स्वच्छता पूर्ण झाली आहे। मुसळधार पाऊस झाला की नाल्यांचं पाणी नागपूर शहरात शिरतं। गेल्या 2 वर्षातला हा अनुभव आहे आणि यावर्षीही तशीच परिस्थिती निर्माण होणार का सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण की नागपूर शहरातल्या जवळपास 44 नाल्यांची अद्यापही पूर्णपणे सफाई झालेली नाही। 29 नाल्यांची सफाई या ठिकाणी सुरू आहे। आपण हे दृश्य बघू शकतो। नागपुरातील नाग नदी असो, पिवळी नदी असो किंवा असे छोटे मोठे जवळपास 154 नाले जे आहे त्यांची सफाई झालेली आहे। एकूण 227 नाले आहे, परंतु मोठे नाले जे आहे त्यांच्या जवळपास 44 नाल्यांची अजूनही सफाई जी आहे ती बाकी आहे आणि त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होतोय की पावसाळ्याला अवघे काही दिवस उरलेले आहे। नागपूर महानगरपालिकेच्या गांधीबाग झोनमध्ये सर्वाधिक 51 नाले आहे, त्यापैकी सर्वात कमी नाले जे आहेत ते कडगंज झोनमध्ये आहे 10 नाले। 30 मे पर्यंत ही नाल्यांची सफाई जी आहे ती सुरू राहणार आहे। सगळ्यात मोठं आव्हान आहे नागपूर महानगरपालिकेपुढे की 30 मे पर्यंत नाल्यांची सफाई होणार का आणि यासाठी काही दिवस उरलेले आहे। जर संपूर्ण नाल्यांची सफाई झाली नाही तर पुन्हा एकदा नागपुरात पुराचं पाणी शिरण्याची भीती जी आहे ती व्यक्त केली जात आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।